नमस्कार, आप देख रहे हैं HT न्यूज इंडिया और मैं हूं आपके साथ श्वेता। तो चलिए रुक करते हैं आज की प्रमुख और बड़ी खबर पर। शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहारचे मशाल आंदोलन, आमदारांच्या निवासस्थानावर निवेदन सादर। शेतकरी वर्गाची पूर्ण कर्जमाफी, हमीभाव व विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं 11 एप्रिल रोजी महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी मध्यरात्री मशाल मोर्चा आंदोलन छेडण्यात आला आहे। हे आंदोलन प्रहारचे पूर्व विदर्भ प्रमुख गजानन कुबडे यांच्या नेतृत्वात विठ्ठोबा चौक हिंगणघाट येथून सुरू झाले आणि आमदार समीर कुणावार यांच्या निवासस्थानापर्यंत मशाल घेऊन शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत धडक दिली। आमदार कुणावार यांना सादर केलेल्या निवेदनात खालील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तात्काळ लागू करणे, शेतमालाला हमीभाव देण्याची हमी, शेती संबंधी कामे मनरेगाच्या अंतर्गत घेण्यात यावी, दिव्यांग नागरिकांना 6,000 रुपये मासिक मानधन देण्यात यावं। या आंदोलनात प्रहारचे जिल्हा प्रमुख सूरज कुबडे, माजी जिल्हा प्रमुख देवा धोटे, प्रहार विद्यार्थी संघटनेचे माजी जिल्हा प्रमुख दांडेकर, अंकुश वाघमारे, ऋषभ तडस, मयूर पुस्तेकर, अमोल धारणे, रमन दरवळकर, सूरज डफ यांच्यासह शेकडो शेतकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। प्रहार पक्षानं स्पष्ट इशारा दिलाय की जर मागण्या तात्काळ मान्य झाल्या नाहीत तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं करण्यात येईल। HT न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बख्श। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।